महायुती सरकारचं खाते वाटप काल जाहीर झालंय. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महायुतीचं खाते वाटप जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदासह ऊर्जा मंत्रीपद, कायदा मंत्रीपद, त्याचबरोबर माहिती आणि जनसंपर्क, त्याचबरोबर सामान्य प्रशासन यांसारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय. मुख्यमंत्री फडणवीसांकडे 5, शिंदेंकडे 3 आणि अजित पवार यांच्याकडे 2 खात्यांची जबाबदारी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम. महायुतीच्या खातेवाटपामध्ये नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची खाती. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्रीपद, तर जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास, बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी. महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री. छगन भुजबळ यांचं खातं आता धनंजय मुंडे सांभाळणार, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार खातं. भरत गोगावले रोजगार हमी मंत्री. संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षणासह संसदीय कामकाज खात्याची देखील जबाबदारी पार पाडणार. अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं. माहिती आणि तंत्रज्ञान, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्रीपदी आशिष शेलार, तर अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं मिळालं. शंभूराज देसाई पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग आता दादा भुसे यांच्याकडे. गुलाबराव पाटील मात्र पाणीपुरवठा मंत्रीपदी कायम.